सेठ म्हणून लक्षात गाण्याचं काळात जब प्यार घेतो अरे तुझे पखेरे वागात त्या फरकामध्ये कचराई तुम्हाला शब्द ऐकू येऊ नाही राहिले मला जाणीव आहे तुम्ही पहा जरासे अवती भवती तुम्ही पहा जरासे अवती भवती किती कडाची खुर्ची नव्हती पावन मराठी लिंबाचं झाड करू लिंबाचं झाड करू अरे सरीचा कडू लिंबाला चंदन
अशा लोक असं जर गाणं म्हणलं तर काय काही लोकांना पसंत लोक म्हणताना समजणार काय हे आता काय काय बाहेर माहित आहे गाणं आता मध्ये तिच्या गावात पेरचा झटका त्यापासून आवाज जरा कमी झाला हा लास्टिकरी जरा बाळपणा करू ना तर मा मुस्काळ अजून ते केलं म्हणते टेन्शन नाही पण तो गोड झाला जरा मग कमी बोलते आंबेडकर फुटका आणि शिरलाचा फुटका मा कार्यक्रम होता कंचन बुरा ज्या आजची बाराजी ज्या पोराची बाराजी त्याची आजी हे होती त्या कार्यक्रमाला आंबेडकर फुटकं आणि शिरलाचं फुटकं पोरगा आणि त्याच्यात मेन गाय आणि कार्यक्रमाचा देवीचा देवी दुर्गा माता देवीचा कार्यक्रम होता मग कार्यक्रम होता पार्ट्याच्या घरी पार्टी आम्ही आता पार्ट्या घरी म्हणजे बोलवणं चोरी काय असं नाही डायरेक्ट मासळ्याची भाजी इकडून आंध्राकडे थोडं बसलं इकडे केरला तर मजा बसलो मी त्या बाईने दोन दोन मासळा पडला आम्हाला त्या घरात माझं हिंदी या शेतीच्या फुटक्याला मला काका माजर बना त्यांना त्याच्या पंजा मासवा धरला टाकल्या माता त्याने माहित ना त्या माझा डबल हिंदी मला काका माजर म्हणे होळ त्याला इकडे पण त्याच्या घराला टाकलं मला घ्या एक ताटात थांबलं मला म्हणत भाजी काय मला मच्छी ते म्हणत आम्हाला एक ढेंगरी नाही मला मध्ये त्याने एक टोपकर घेतला मोडला त्या या शेगडीला मला काका म्हणत होळ त्या मासा उचला लोकांनी निघून आता मी मग मा कार्यक्रम झाला सुरू तुम्ही गेले म्हणून आता मी म्हणून जगदंबा माता की जय तो म्हणे जगदंबा माता की जय असं करू तुम्हाला मोकळा जाता म्हणून आता गाणं मी केलं म्हणून आता मी म्हणून डोंगर हिरवा डोंगर हिरवा त्या दोघांनी डोंगर येत ना माग त्या दोघांचे डोंगर हिरवा येत नाही आणि अजूनच तुम्ही त्या 15,000 रुपये डोंगर हिरवा जर आला तर आता मला त्याने येतच नाही आला ते दोघं भडक माग एकही मनात थांबव नाही
तर असे लोक म्हणे नाही असल्या नागाचं काय 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 बाय लग्न असलं लग्न तर काश्मीरला तोंड पाशीला तुला गेला जमलं तिथे काय म्हणला प्रसंगी बाई उत्तम शरण हे तुमची गोष्ट नाही वाशिमच्या खालच्या बाई तुम्हाला नाही येतेच माप आता मी तुमच्या पोरा सांगता माफी मागतो काय काय बाबा बंद्या बाया माणसं काय काय पोरं पा पोराचे कणिक पा कटिंग जसं त्याला भूतानं भरलं बाकीचं काय घेणं नाही गेले बंद नाही समज उकेल काढला तुम्ही काय जरा अरे पण तुमच्या गाडीला चांगलं दुसरे सांगू तुम्हाला आता मध्ये वेळा होता डाणावर तो गेला कुकड्या म्या काय करा तो लढत होता काय ना काही कुकड्या हा तुम्ही सांगा ना आता मी मरू तो कोणाच्या भरशावर मरू મને लढायला सांगणार म्हणजे लढत कोण आता तुम्ही बघतो मला सांगा लागते दोन घ्यायच्या बाया 6 इकडे त्या बाया 16 400 रुपये रोज घ्या आणि त्यात नेटून लढा तर म्हणे काय नेटून लढसाल का तुम्ही काय करते बाया म्हणते इकडे म्हणते लय साजरा होता बोला पण बरा केला ना बरं हा डाय नाही की जाऊ द्या पण तो प्रतिपूरचा डायना सुद्धा होता तो मेला ना त्याची गाडी आठवून गेली ऑटो पलटी झाले ते प्रतिपूरची बायको चांगली होती पण तिचा दाडा आठवून ती अठी झाली त्या यादवाल्याला म्हणलं काय नुकसान केली नाही बा सुजीबाई होती तिची गाडी आठवण होते आठवण डोळ्या आठी त्याला म्हणलं तुझ्या पायाला हाट आहे ना तू घेऊन जा एखादा झाडा असेल तो आणून दे आता बंद मोडमाड झालं आता एक गाव बाबा मेलो तर मेलो आखरी कार्यक्रम आहे तुमचा येत नाही आता लक्ष द्या माफी मागतो कारण तुमच्याच गावामध्ये वाचलेलं आहे आणि मी मरेपर्यंत तुमचा ऋणी राहील माफी मागतो लक्ष द्या गाणं आहे रमाबाई ज्यावेळेस आजारी असतात आणि आजारी असल्यामुळं बाबासाहेब आंबेडकर परदेशात असतात मग बाबासाहेब आंबेडकर परदेशात असताना रमाई एका पवार साहेबाला बोलावतात बाबासाहेब आंबेडकरांचे स्नेह म्हणजे बाबासाहेब सभाच्या समोर असलेले माणूस पवार साहेब त्यांना बोलावतात आणि रमाई सांगतात पवार साहेब तुम्ही साहेबाला पत्र पाठवा मी आता मरतो कधी माझा जीव जाते हे काही डिक्लेअर नाही म्हणून साहेबाला पत्र पाठवा साहेब जेणेकरून मुंबईला परत येतील आखरी बाबासाहेबाला रमाई पत्र पाठवतात आणि ती बाबासाहेबाला पत्र पोचल्याच्या नंतर रमाई पत्र पाठवल्याच्या नंतर बाबासाहेब त्या रमाईला पत्र देऊन त्या पत्राचं उत्तर पाठवतात लक्ष द्या बाबासाहेब रमाईला काय लिहितात रमाईला म्हणतात रमाई आजारी असते
रमाई मरणाच्या ठाई बसेल असते. बाबासाहेब परदेशाहून रमाईला पत्र पाठवलं. लक्ष द्या. बाबासाहेब म्हणतात बाबासाहेब म्हणतात रमायला एखाद्या बाईचा नवरा मेला तर ती बाई फक्त त्याचा पगार सुरू होण्यापर्यंत टिकलेला होती. एकदा बँकेने टचिंग झाली डबल टिकलेला होता. मेला ते मेला पगार आणला ते घेते मावसा मी तुम्हाला सांगला नाही बाबू भेटलाच नाही कारण पगार भेटताना तो रमाईचा तो स्वभाव होता. रमाई बाबासाहेबाच्या आधी एखाद्या बाईचा नवरा जर आधी मेला पगार कर होते पण एखाद्याची बाय जर मेली तुम्ही त्याला वाटते हे नाही दुसरी आपल्याला काय फक्त भाकर पुरुषासाठी पाहिजे. काय काय लोक म्हातारे पण म्हातारे भाकर बसायसाठी पाहिजे. मग त्याला बाय करायचे मध्ये करू ना मी भाकर बसतो त्यासाठी माना कर वाढते मध्येच म्हणतात का बोले हेड करते माणसाने जीवन जगलं पाहिजे चांगल्या पद्धतीने. विराटी पाहिजे काही अर्थ नाही.